बघा आज आपण उपवासाचा मस्त असा बघा पदार्थ बनवतोय। त्याच्यासाठी इथं मी अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपण अगोदर हा शाबू आहे ना तो चांगला व्यवस्थित बारीक करून घेऊयात। बघा लय पण बारीक नाही, थोडा जाडाभरडा असा करायचं। बघा अशा प्रकारे आपल्याला शाबू आपण दळून घ्यायचं आहे। बघा आता आपण हे बटाटे अगोदर खिसून घेऊयात। बघा आता याच्यामध्ये आपण जे बघा आपण शाबूचं पीठ घेतलंय ना बारीक करून ते घालून घेऊयात। बघा जाडा भरडा असं आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात। बघा आता याच्यात आपण चवीनुसार बघा थोडं मीठ टाकून घेऊयात। बघा आता याच्यात आपण अर्धा चमचा हिरवी मिरची घालून घेऊयात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा अगोदर, आणि याचा आपण पीठ व्यवस्थित हे सगळं एकजीव करून मळून घेऊयात। बघा पाण्याचा वापर न करता आपल्याला हे ना पीठ व्यवस्थित बरोबर बघा त्या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये पीठ होऊन जाते आपला गोळा, त्याच्यातच मळायचे। बघा आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय। आता आपण झाकून एक 5 मिनिटं ठेवूयात। बघा 5 मिनिटं झालेले आहेत, आपण पीठ काढून घेऊयात आणि थोडंसं हाताला तेल लावले बघा। आता हे थोडंसं मळून घेऊयात आणखी। बघा आपण आता ह्याचे व्यवस्थित पिठाचे बघा छोटे छोटे कटलेट्स बनवून घेऊयात। तुम्हाला जो हवा आहे ना तो आकार तुम्ही देऊ शकतात। बघा असे थोडेसे दाबून ना आकार देऊन घेऊयात आपण। असे छोटे छोटे बाईट्स बनवायचे बघा आपल्याला, खूप पण मोठे नाही, अशा प्रकारे। आता सर्व आपण बनवून घेऊयात। बघा इथं आपले हे कटलेट्स बनवून तयार आहेत। बघा काय काय ह्याला मी गोल शेप दिलाय, काय काय ह्याला असा मुटक्यासारखा दिलाय। तर तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही बनवू शकतात। आता आपण तळून घेऊयात हे। बघा तेल व्यवस्थित गरम झाले। आता आपण हे बाईट्स आहेत ना आपले ते सोडून घेऊयात बघा, आणि मीडियम गॅसवरती बघा आपल्याला हे तळून घ्यायचे, म्हणजे आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत होते ह्या पद्धतीने। बघा एका साईडने व्यवस्थित तळले ना की आपण दुसऱ्या साईडने असे पलटी करून बघा एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे। बघा गोल्डन असा रंग व्यवस्थित आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। बघा मस्त असे आपले हे कुरकुरीत कटलेट्स तयार झालेले। बघा खूप कमी साहित्यात तुम्ही आवाज पण पाहू शकतात, एकदम आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे। दह्यासोबत खावा किंवा नारळाच्या चटणीसोबत पण खावा, खूप छान लागतात बघा, आणि झटपट असे होणारे आहेत। तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।